नाशिकमधील काठेगल्ली परिसरात आज सकाळपासून तणावाचे वातावरण. अनधिकृत धार्मिक स्थळ हटवले जाणार असल्याच्या अफवेमुळे जमावाकडून अचानक दगडफेक. पोलिसांनी प्रसंगावधान राखून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे, परंतु या हल्ल्यात 3 पोलीस जखमी झाले आहेत. नाशिकच्या मध्यवर्ती काठेगल्ली परिसरात सकाळपासून महापालिकेच्या पथकाने अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्याची कारवाई सुरू केली होती. या कारवाईबाबत चुकीची माहिती आणि अफवा पसरत गेली आणि त्याचा परिणाम गंभीर झाला. अचानक जमलेला उपद्रवी जमाव आक्रमक झाला आणि पोलिसांवरच दगडफेक करण्यास सुरुवात केली. सर तू बैठेगा बोलो मैं आपको बोला ना एक बार तू बैठेगा या अचानक झालेल्या हल्ल्यात 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून शांतता प्रस्थापित केली. सध्या महापालिकेच्या पथकासोबत बंदोबस्तात कारवाई सुरू आहे. काठेगल्ली परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू असून दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. शहरात शांतता राखणे ही सगळ्यांची जबाबदारी आहे. अफवांना बळी न पडता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, कारण एक चुकीचा निर्णय अनेकांचे जीवन अस्थिर करू शकतो.